Excellent Scout Guide Club Go! शिक्षकाला मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान। आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सत्कार अध्यापक विद्यालयाचे आदरणीय अध्यापकाचार्य जे.आर. ठोंबरे सर यांनी करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते। धन्यवाद। आज आपल्याकडे जे काही अतिथी आलेले आहेत आणि ज्या उद्देशाने आलेले आहेत तो म्हणजे कायदेविषयक जागरूकता शिबिर। हे सर्व जे आपल्या समोर अतिथी विराजमान झालेले हे सर्व विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत आहेत। ते नरहर बळवंत ठाकूर गोखले एज्युकेशन सोसायटीचे हे विधी महाविद्यालय आहे। तिथं सर्व हे विद्यार्थी जे आहेत तिथं सध्या तुमच्यासारखंच तुमच्या पद्धतीने एक टीचर ट्रेनिंग घेत आहेत। तसेच ते लॉ कॉलेजला एक कायद्याचं शिक्षण हे सर्व विद्यार्थी घेत आहेत। आणि या शिबिराचा जो थोडक्यात उद्देश आहे तो म्हणजे सर्वसामान्य नागरिकांमध्ये कायद्याची जागरूकता निर्माण करणं। बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडं छोट्या मोठ्या अडचणी कायदेविषयक बऱ्याच अडचणी नागरिकांना येतात आणि त्या अडचणींमुळे काय होतं की बरीचशी माहिती आपल्याकडे नसते। मग तिथं त्या माहितीच्या अभावी आपण स्वतःचे हापसे आज हे सर्व विद्यार्थी आपल्याला ज्या कायद्यांची माहिती देणार आहे, उदाहरणार्थ भारतीय नागरिकांचे मौलिक अधिकार, राज्याचे मार्गदर्शन, नेतृत्व अर्थात अध्यक्षांची गरज आहे। अध्यापक विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर एस.पी. काळोली सर यांना मी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते। आत्ताच माझी सहछात्र अध्यापिका मृणाल फंड यांनी जी सूचना मांडली त्या सूचनेला मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे। संस्कृती आहे आपली प्रकाशाची, संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची। दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करावे। हवे असते आश्वासन, योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन। आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय प्रमुख अतिथी यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे। हॅलो, नमस्कार सगळ्यांना। प्रथमतः आपले प्राचार्य काळोगे सर, ठाकरे मॅडम आणि ठोंबरे सर आणि बाकीचे बी जे स्टाफ आहे त्यांचे धन्यवाद। आमचं असं खूप मनापासून स्वागत केलं होतं। आणि माझा आजचा जो टॉपिक आहे काय जे संविधानामध्ये दिलेले आपले मूलभूत हक्क आहे त्या हक्कांविषयी काही थोडक्यात माहिती द्यायची मी देतोय। प्रथमतः कलम 14 जो आपल्या संविधानामध्ये अमेरिकेच्या या घटनेवरून घेतलेले आपण जेव्हा आपली त्या टायमिंग तेव्हा कायद्याचे समान संरक्षण याची माहिती देतो। कायद्यासमोर समानता म्हणजे कोणताही कायदा हा कायद्याच्या समोर प्रत्येक व्यक्ती हा समान असेल। त्यामध्ये पंतप्रधान असो किंवा साधारण व्यक्तिपद असो सगळ्यांना कायद्याचं समान संरक्षण दिले जाईल। आणि त्याच्यात दुसरं असं आहे कायद्याचे समान संरक्षण म्हणजे जे कायद्यानुसार काही आपल्याला जे संरक्षण दिलेलं आहे ते सर्वांना समान संरक्षण भेटेल। पण मग याच्यात काही अपवाद आहे म्हणजे समजा जर पंतप्रधान आहे, राष्ट्रपती आहे किंवा उपराष्ट्रपती आहे त्यांना आपल्यापेक्षा जास्त प्रिव्हिलेज भेटेल कारण त्यांचे पदानुसार त्यांना वेगळी प्रोव्हाइड केलेली जाते।
त्यामुळे आपले जे सामान्य नागरिक आहे आणि जे अथॉरिटी म्हणून आपण त्यांना वरिष्ठ जे पंतप्रधान आहे राष्ट्रपती आहे त्यांना वेगळे संरक्षण दिले जाते कायद्यानुसार. मग तिथं आपण म्हणू नाही शकत आहे का अपवाद केला किंवा समजला केली जाते. त्याच्यानंतर आहे कलम 15. कलम 15 हे आपल्याला धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यात येणार नाही असं प्रोव्हाइड केलेलं आहे आपल्या कलम 15 मध्ये. मग त्याला काही अपवाद आहे, समजा राज्यसभा याच्यानुसार दिले जाते, त्यामुळे याला काय कलम 15ला हे अपवाद आहे. कलम 16 आहे सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी. म्हणजे तिथे सरकारच्या जे नोकऱ्या आहेत, सरकारी नोकरी आहे किंवा जिथे सरकारी संस्था आहे, जसं आपली मराठा विद्यार्थी समाज किंवा आमचं गोष्ट एज्युकेशन सोसायटी यामध्ये जिथं काही सरकारी रिक्रुटमेंट आहे, तिथं रोजगार संधी आहे, तिथे समान त्याच्यानंतर कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे. म्हणजे आता याच्याबद्दल जास्त काही बोलत नाही, पण मग आपल्या जुन्या काळामध्ये अस्पृश्यता खूप पाळली जायची. त्याच्यामुळं भरपूर काही गोष्टींना असं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी पण त्याच्यावर आवाज उठवले. भरपूर काही आपले काळामध्ये सत्याग्रह असेल वगैरे वगैरे ते त्यांनी कार्यक्रम केले. त्यानुसार मग त्यांनी 1955 मध्ये अस्पृश्यता अपराध कायदा हा निर्माण करण्यात आला. त्याचंच रूपांतर 1989 मध्ये अत्याचार निवारण म्हणजे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार निवारण कायदा 1990 म्हणजे त्याला आपण ॲट्रॉसिटी ऍक्ट म्हणतो. तोच कलम 17 मध्ये नुसार ते दिलेले. पहिला आहे आपले भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. म्हणजे प्रत्येकाला आपल्याला बोलण्याचं व आपले जे विचार आहेत ते मांडण्याचा अधिकार आहे सर्वांना. त्याच्यानंतर एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम ऑफ असेंब्ली. म्हणजे आपण एकत्र जमून आपलं एखादी संघटना स्थापन करू शकतो किंवा आपण एकत्र जाऊ शकतो, जसे आता मोर्चे वगैरे होतात. मग ते आपल्याला अधिकार दिलेला आहे आपल्या संविधानाने, म्हणून आपण त्यानुसार करतो. पण त्याला बी काही अपवाद आहे. म्हणजे कलम 144 IPC नुसार आपण विना शस्त्र जमलं पाहिजे. जर शस्त्रासहित जर जमलं तर आपल्याला त्याचा तो गुन्हा धरण्यात येईल. त्याच्यावर मर्यादा घालण्यात आलेला आहे IPC नुसार. त्याच्यानंतर संघटनेचे स्वातंत्र्य म्हणजे आपण आता एकत्र जमलोय, मग आपण एखादी संघटना स्थापन करू शकतो. राजकीय असो, धार्मिक असो, कोणती पण जी संघटना स्थापन करतो. म्हणजे आपल्या त्याच आधारावर आपले राजकीय पक्ष निर्माण झालेले त्या पक्ष हे याच कलम 19 नुसार संघटनेचे स्वातंत्र्य आहे, त्यानुसार त्यांनी आपले पक्ष स्थापन केलेले. त्याच्यानंतर मुक्त संचाराचे स्वातंत्र्य. आपण आपल्या भारतामध्ये आपल्या राज्यामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपण फिरण्याचे व वास्तव्य करण्याचे आपल्याला स्वातंत्र्य आहे. आपण आपल्याला कोणीही अडवू शकत नाही किंवा कोणत्याही कायद्यानुसार आपल्याला संस्था आणि देशांचे ते नेतृत्व करतात. त्यानंतर आहे राष्ट्र सायबर युद्ध. यामध्ये सरकारी हेरगिरीसाठी म्हणजे जे सरकारी कामकाज आहे, सरकारी जो डाटा आहे तो लीक करायचा प्रयत्न करत असतात आणि त्या गुन्ह्यांमुळे व्यवसाय किंवा राष्ट्रीय सुरक्षेला हानी सुद्धा पोहोचवली जाऊ शकते. आतल्या धमक्या असतात की जे डाटा लीक करून तुम्हाला ते धोकादायक म्हणजे ते जे हॅकर्स अशा पद्धतीने हे करता, माहिती लीक करता की आपल्याला शोधणं सुद्धा कठीण होऊन जातं. तर अशा व्यक्तींचा किंवा सायबर गुन्ह्यांचा व्यक्तींवर काय परिणाम होतो? यात तुम्हाला सायबर गुन्हे आणि सायबर सिक्युरिटीच्या बाबत माहिती देणार आहे. जसं आपण आजकाल बघतो की टेक्नॉलॉजी वाढत चालली, तशी गुन्हे पण हे टेक्नॉलॉजीच्या रिलेटेडच वाढत चालले आहेत. तसं भारतात 85 कोटीहून अधिक इंटरनेट वापरकर्ते आहेत की ज्याच्यामुळे छोटे मोठे लोक म्हणजे लहान मुलांपासून ते मोठे मोठे सरकारी लोक सुद्धा त्याच्यामध्ये बळी पडत आहेत. तर जे सायबर गुन्हे आहे यांना ते प्रोटेक्ट म्हणजे त्यांच्यापासून गुन्ह्यांना बळी पडणाऱ्यांना कंपन्यांचे संरक्षण करण्यासाठी सायबर पद्धती डिजिटल पद्धतीने जे गुन्हेगारी कृत्य केले जाते त्याला सायबर गुन्हे असे म्हणतात. यामध्ये मुख्य उद्देश असतो की फसवणूक करणे, पैसे घेणं आणि महत्त्वाचा डेटा हा लीक करणे किंवा बनावट कागदपत्रे करून किंवा बनावट सिग्नेचर करून एखाद्याचा डाटा आणि किंवा बँक
बँकमधले जे पैसे आहेत ते ट्रान्सफर करणे. आता यामध्ये आपण बघू वेगवेगळे उदाहरणे आहेत. जसं हॅकिंग आहे. हॅकिंग म्हणजे हे मुळात म्हणजे दुसऱ्याच्या संगणकामध्ये घुसून त्याच्यामध्ये काही पायरेटेड असे डॉक्युमेंट्स गोळा करणे असतं. दुसरं आहे ओळख चोरी. यामध्ये ओळख चोरी करून म्हणजे त्या व्यक्तीचा पर्सनल किंवा तिचा वैयक्तिक डाटा त्याचा तो गैरवापर केला जातो. त्यानंतर आहे ऑनलाईन फसवणूक. म्हणजे आता पैशांची संबंधी किंवा बनावट ऑनलाईन जे व्यवहार केले जातात त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीचा किंवा पैशांच्या बाबतीत फसवणूक केली जाते. त्यानंतर आहे सायबर धमकी. म्हणजे काही लोकांच्या बाबतीत असं फ्रॉड असे मेल्स येतात किंवा फ्रॉड असे कॉल्स येतात की तुम्ही आम्हाला पैसे द्या नाहीतर अदरवाईज आम्ही तुमची इन्फॉर्मेशन लीक करू. तर अशा वेळेस पण ती ही सायबर धमकीच दिली जाते. त्यानंतर आहे बाल अश्लीलता किंवा संबंधित गुन्हे. म्हणजे यामध्ये कसं असतं की लहान मुलांवरती ज्या लैंगिक अत्याचार करतात ती माहिती ही साठवणे गोळा करणे आणि तीही ऑनलाईन म्हणजे इंटरनेटवरती शेअर करणे हे सगळे सायबर गुन्ह्यामध्ये येतात. त्यानंतर हे जे सायबर गुन्हे आहे हे प्रामुख्याने भारतामध्ये 2 कायद्यांअंतर्गत सेक्शन आहे माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये. तर त्यामध्ये कलम 66 मध्ये असं दाखवले की जे डेटा जो आहे म्हणजे माहिती सिस्टीम मधून गोळा करतात ते नुकसान करतात, डाउनलोड करून व्यक्तीला हानी पोहोचवायची जे नुकसान करतात त्यांना 3 वर्षापासून ते 5 लाखांपर्यंत दंड आहे किंवा दोन्ही होऊ शकतात. त्यानंतर जी स्वाक्षरी आहे म्हणजे तुमची व्यक्तीला 3 वर्षापासून ते 1 लाखापर्यंत शिक्षा होऊ शकते किंवा दोन्ही होऊ शकते. तर या पद्धतीने जे कायदे आहेत हे तुमच्यासाठी किंवा भारतात असणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी उपयोगात आणले जातात आणि हे आपण तर त्याबद्दल सांगणार आहे. न्याय के मंदिर भी हो गए दंग, जमाना चले ना चले मेरे संग, बोलूंगी हौली आवाज दरबंग, बेखौफ आजाद है जीना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे. आता महिला आहे बेखौफ कधी जगू शकतात ज्यावेळेस त्यांचे हक्क आणि त्या हक्काबद्दलचं संरक्षण ज्यावेळेस त्यांना माहिती असेल त्याच वेळेस महिला ह्या बेखौफ जगू शकतात. आता महिलांना महत्त्वाचे कोणते कोणते हक्क आहेत तर महिलांना पहिला हक्क आहे तो म्हणजे देखभालीचा हक्क. आता देखभालीचा हक्क म्हणजे कोणता तर समजा तुम्ही जर लग्न करून सासरी गेला तर तिथे तुमचं पतीचं पहिलं कर्तव्य आहे की तुमची देखभाल करणं, तुमचं अन्न वस्त्र निवारा याबद्दल देखभाल करणं आणि त्याबद्दल जर त्यांनी नकार दिला किंवा करत नसेल तर त्या बाबतीत तुम्हाला हिंदू विवाह कायदा 1955 किंवा मग घरगुती हिंसाचार तर यामार्फत तुम्हाला तुमचं देखभालीचा खर्च किंवा जो अधिकार आहे तो मिळू शकतो. त्यानंतर समान वेतनाचा अधिकार. तुम्ही कुठे आता एज्युकेटेड होऊन तुम्ही कुठं जर जॉबला लागलात तर तिथे तुम्हाला भेदभाव केला तुमच्या बाबतीत, तुम्ही महिला आहे किंवा मग तुम्ही पुरुष आहे, मग महिला म्हणून तुम्हाला वेतन कमी तर असं चालणार नाही. संविधानात जो कलम दिलेला आहे 21 तर त्यामध्ये 40 तर त्यामध्ये समानतेबद्दल सांगितलेलं आहे. त्यामुळे हा भेदभाव करता येणार नाही. तो अधिकार म्हणजे महिलांचा समान वेतनाचा अधिकार. त्यानंतर सन्मान आणि सभ्यतेचा अधिकार. महिलांना हा सन्मान मिळालाच पाहिजे आणि हा सन्मान मिळण्याकरता संविधानाचं जे कलम आहे 21 यामध्ये सन्मानाविषयी जो तरतूद आहे त्यानुसार तुम्ही संरक्षण घेऊ शकता महिला. त्यानंतर घरगुती हिंसा शारीरिकच छळ होऊ शकत नाही तर मानसिक पण होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला शिवीगाळ केला जातो, तुमचा गैरवापर केला जातो तर या हिंसाचाराला तुम्हाला सामना करावा लागतो. जो कायदा आहे तर त्यानुसार तुम्हाला संरक्षण घेता येतं. त्यानंतर कामाच्या ठिकाणी हक्क. आता कामाच्या ठिकाणी हक्क म्हणजे काय तर तुमची तिथे छळ होत असेल किंवा मग तुम्हाला तिथे संविधानातर्फे तुम्हाला त्याबद्दल सुद्धा
त्या अधिकारांची हमी दिली जाते. त्यानंतर हुंडा विरुद्ध हक्क. आता हुंडा शक्यतो घेतच नाही, पण जर तिथे कुठे जरी हुंडा घेतला गेला तर हुंडा घेण्याच्या बाबतीत तो हक्क महिलांना दिलेला की हुंडा घ्यायचा नाही. त्याबाबत तुम्ही आवाज उठवू शकता आणि त्याबाबत तुम्ही तक्रारही करू शकता. त्यानंतर मोफत कायदेशीर मदत मिळण्याचा हक्क, म्हणजेच हे लिगल हेल्प. आमच्यातलेच प्रतिनिधी त्याबद्दल तुम्हाला सांगणारच आहे. तर ते ज्यांची कॅपॅसिटी नाही आहे की वकील अपॉइंट करणं, तर त्यांना ते मोफत कायद्याचं मदत मिळू शकते. त्यानंतर स्वरक्षणाचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे जर तुमच्यावर कोणी हल्ला केला किंवा मग त्याच्याकरता तुम्ही स्वतःचं डिफेन्स करण्याकरता तुम्ही कशा पद्धतीने तुमचं अधिकार किंवा हक्क किंवा संरक्षण मिळवू शकतात याबाबत सुद्धा महिलांचा तो एक महत्त्वाचा हक्क आहे. तर या त्याचप्रमाणे वैद्यकीय गर्भपात जे आहे तर याबाबत सुद्धा एक कायदा गेलेला आहे. तर त्यामध्ये तुम्हाला जर शारीरिक किंवा मानसिक आरोग्य आधार झालेली असेल तर ती 20 आठवड्यांच्या आत गर्भधारणा संपवण्याकरता परवानगी घ्यावी लागते, परंतु कायद्यानुसारच घ्यावी लागते. या कायद्याचा हा बेनिफिट आहे. त्यानंतर मातृत्व लाभ काय असं त्यांची एक विचारधारणा होती. पण ज्यावेळी हिंदू वारसा हक्क कायदा 2005 आला त्यात अनेक सुधारणा केल्या गेल्या आणि मुलींना महिलांना म्हणजे वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान हक्क प्रदान करण्यात आला. आजकाल आपण बघतो आपली आई असेल, मावशी असेल, काकी असेल किंवा आत्या असेल, त्यांना जर विचारलं तर तुम्हाला तुमच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा भेटला का, तर त्या लगेच सांगतील नाही आम्हाला तर आमच्या कुटुंबातल्या लोकांनी इमोशनल केलं आणि आमच्याकडून हक्क सोडपत्र करून घेतलं. मग हे हक्क सोडपत्र कसं केलं गेलं? काही मुलींना दबाव टाकला गेला, काहींना लग्नाचं हे केलं गेलं की तुमच्या लग्नात खूप खर्च झालाय, खूप हुंडा दिलाय, खूप खर्च हे झालाय, त्याच्यामुळे तुमचा या आता ज्या प्रॉपर्टीमध्ये कसलाही हिस्सा भेटणार नाही आणि तुम्ही ह्या हक्क सोडपत्रावर सही करून द्या. मग मुली काय होतात आणि भावनिक होतात आणि काही मुलींना असं वाटतं किंवा महिलांना असं वाटतं जर मी हक्क सोडपत्रावर सही केली नाही तर माझा आणि माहेरच्या लोकांचा संबंध तुटला जाईल, मला आई वडिलांना भेटायला जाणं होणार नाही. त्याच्यामुळे सर मी हा टॉपिक निवडला, महिलांना जागरूकता. मी सांगते की मी स्वतःच हक्क सोडपत्रावर सही केलेली आणि प्रचंड दुःख होतंय, त्याच्यामुळे मी हा टॉपिक कारण ते मला दबाव म्हणजे तेव्हा मला कायद्याचं ज्ञान नव्हतं. आम्ही लहान होतो जेव्हा आम्ही लॉचं शिक्षण घेतलं तेव्हा आम्हाला हक्क सोडपत्राचं महत्त्व कळालं की नको होतं त्यावेळेस द्यायला. म्हणजे माझं विनंती तुम्हाला की तुम्हाला हे कायदे माहीत असणे खूप गरजेचे. तर हक्क कायदा जो 2005 साली जो आला तर त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की वडिलोपार्जित मालमत्तेत महिलांचा आणि मुलांचा दोघांचाही समान हक्क आहे किंवा आपण म्हणजे आपल्या याच्यावरती असणार की माझ्यासाठी तुम्ही करू नका, हक्क सोडपत्रावर कोणी सह्या करू नका. आपला हक्क आहे तो त्याचं व्यवस्थित ज्ञान घ्या आणि वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये आपला हक्क आहे आजपासून सगळ्यांनी मनामध्ये हे ठरवून ठेवा की आपल्याला हक्क घ्यायचाच आहे. कोणी किती दबाव टाकला, किती भावांनी आपल्याला लालच दिला, किती बंधनं घातले किंवा आपल्या लग्नाचा किती खर्च होता, त्यांनी हे आलेख मांडला की तुझ्या लग्नात हे दिलं ते दिलं, एवढा खर्च झाला, पाहुण्यारावळ्यांना आम्ही एवढे कपडे केले, एवढा मोठा लॉन्च केला, पण ते कुठल्याही कोणाचं काही ऐकू नका. तुम्ही तुमच्या हक्काविषयी जागरूक राहा. तर हा हिंदू वारसा हक्क कायदा आपल्याला काय सांगतो, मुलींना काय त्यांनी हक्क दिले तर संपत्तीमध्ये समान अधिकार, मागणी करण्याचा अधिकार. म्हणजे तुम्ही होतं काही आजकाल कलियुग आले, काही झालं तरी मुली लगेच हे करतात, काही कारणास्तव वश होतात आणि मुली एकट्या पडल्या जातात. तिथं मुलींची मानसिकता जे अगदीच मुली याच्यामध्ये जातात, मुलींना कळत नाही आता कुठे जायचं. काय कधी मुली आपल्या मनाने पण हे करतात.
मग त्यावेळेस आपल्याला जागरूकता नसल्यामुळे मुली खूप टेन्शनमध्ये येतात. आपण ऐकलं असतं रोज वर्तमानपत्रात, TV न्यूजमध्ये अनेक हे वाचतो की ह्या मुलीने सुसाईड केलं, त्या मुलीने सुसाईड केलं. तर कायद्याविषयी योग्य जागरूकता नसल्यामुळे आणि आपल्याला संपत्तीच्या मालमत्तेचा म्हणजे अधिकार माहिती नसल्यामुळे चालत आलेली तुमच्या आजे पंजोबा यांच्याकडून तुमच्या वडिलांना चालत आलेली आणि वडिलांची प्रॉपर्टी परत हस्तांतरित होणार. तर माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की आपण तुमच्या वडिलांकडून प्रॉपर्टीचं हे राईट जे आहे ते त्यांना सांगू शकता. माझंही जेवढा तुमच्या मुलाचा अधिकार आहे तेवढाच माझाही तुमच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार आहे. तुम्हाला ती प्रॉपर्टी स्वतः विकण्याचा अधिकार आहे, त्याच्यावर तुम्ही शेती करू शकता किंवा कोणाला वापरायला द्यायचा पण अधिकार आहे. त्याच्यानंतर माहेरचं तर झालं, पण तुमच्या सासरच्या प्रॉपर्टीवरही तेवढाच अधिकार आहे. आज मी सोहम विजय देवरे तुमच्यासमोर एक महत्त्वाचा कायदेशीर विषय मांडणार आहे. तो म्हणजे वहिवाटीचा हक्क किंवा इंग्रजीमध्ये त्याला इजमेंट असं म्हटलं जातं. तर आता इजमेंट म्हणजे किंवा वहिवाट म्हणजे काय, तर अधिक चांगल्या उपयोगासाठी दुसऱ्या व्यक्तीच्या जमिनीवर काही करण्याची किंवा काही थांबवण्याचा हक्क. आता म्हणजे सिंपल मध्ये सांगायचं म्हटलं तर तुमचं जे शेत आहे, तुमचं जे शेत ते मधल्या बाजूला आहे, त्याच्या आधी एका दुसऱ्या व्यक्तीचं शेत आहे. तर तुम्हाला आता कुठे जाण्याचा तिथे मार्ग नाही, तर मग हा इजमेंट कायदा तुम्हाला तिथं रस्ता काढून द्यायचा किंवा वहिवाट करून घ्यायचा तुम्हाला हक्क देतो. आता वहिवाटीचा हक्क निर्माण होण्याचा मार्ग जो आहे आता तो कराराने होऊ शकतो. म्हणजे आता लिखित तुम्ही त्या दोघी शेतकऱ्यांमध्ये जर करार असेल तर तुम्ही वहिवाट मंजूर करून घेऊ शकता. त्यानंतर दीर्घकाळ वापराने म्हणजे जर एखाद्याने 20 वर्षे उघडपणे शांतपणे व सातत्याने रस्ता वापरला तर तो कायदेशीर हक्क होऊ शकतो. आणि तिसरी गोष्ट जी आहे गरजेने, म्हणजे इंग्रजीत नेसेसिटी म्हटलं जातं. जर एखादी जमीन सर्व बाजूंनी अडलेली असेल तर त्या मालकाला रस्ता मिळावा म्हणून कायदा हा हक्क देतो. त्यानंतर आता याचं इजमेंटचं जे आहे म्हणजे वहिवाटीचं महत्व जे आहे, तर जमीन अडचणीत अडकू पडू नये म्हणून मार्ग उपलब्ध करून देणे किंवा सहकार्य व न्याय वापर सुनिश्चित करतो. वाद कमी त्यानंतर कायदेशीर मार्ग उपलब्ध करण्यासाठी दोन्ही बाजूंनी हक्क संतुलित ठेवतो. आता डॉमिनंट ओनर म्हणजे ज्याला हक्क मिळतो आणि सर्व्हियंट ओनर म्हणजे ज्याच्या जमिनीवरून तो हक्क चालतो. आता गावातील शांतता व शेजाऱ्यांमध्ये सौहार्द टिकवण्यासाठी हा कायदा काम करतो. नंतर शेतकऱ्यांच्या पिकांसाठी पाणी, रस्ते, वाहतूक सोपी करण्यासाठी, मालमत्ता कायद्यातील व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी. आता याच्यामध्ये 3 मुख्य पद्धती जे तुम्ही वहिवाटीचा हक्क मागू शकता. तर त्यामध्ये पहिलं जे आहे आपसात समेट म्हणजे म्युच्युअल ऍग्रीमेंट म्हणजे तुम्ही करार करून घेऊ शकता. त्यानंतर दुसरा जो आहे तो महसूल अधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकता. आता तुम्हाला जर रस्ता मंजूर करून घ्यायचा आहे तर त्यामध्ये तुम्ही पहिले आता अर्जामध्ये जे असतं पहिले शेतकऱ्याची गरज ओळखणे, म्हणजे आता गरज ओळखून घ्यायची आपल्याला नेमकं काय पाहिजे आणि कशामुळे आपला तोटा होऊ शकतो. तर मग त्यामध्ये अर्ज दाखल करताना त्यामध्ये संबंधित आता तुम्ही 3 यांच्याकडे तुम्ही तो अर्ज करू शकता. तलाठी मार्फत, नंतर मंडळ अधिकारी ज्याला आपण सर्कल ऑफिसर म्हणतो, नंतर तहसीलदार यांच्याकडे वहिवाट हक्कासाठी अर्ज करू शकतो. आता त्यामध्ये तुम्हाला नमूद काय करायचे तर तुमची जमीन व गट सर्वे नंबर, वहिवाट आवश्यक असलेला भाग स्वतः जाऊन किंवा सर्कल ऑफिसरला जाऊन तिथं चौकशी करायला सांगतील, म्हणजे आपण साइट इन्स्पेक्शन असं म्हणतो. त्यानंतर हरकती मागवणे म्हणजे ऑब्जेक्शन, शेजारी जमीन मालकाला नोटीस देऊन त्याची मते व हरकती घेतली जाते किंवा खरंच असं आहे का की किंवा रस्ता नाहीये असं त्यामध्ये नमूद केलं जातं. नंतर अहवाल तयार करणे, अहवाल म्हणजे तुमचा पंचनामा ते तयार करतील की आहे गरज रस्ता काढण्याची असं. त्यानंतर निर्णय येतो. आता तहसीलदारी मार्गाची रुंदी, लांबी व ठिकाण निश्चित करतो. त्यानंतर तो आदेश महसूल नोंदवही ज्याला आपण 7/12 फेरफार नोंद म्युटेशन एंट्री केली जाते. त्यानंतर ते 7/12 नोंद रिमार्क्स कॉलम मध्ये वहिवाट मंजूर झाल्याची नोंद केली जाते. आणि आता हे सर्व झाल्यावर तुम्हाला ज्या शेतकऱ्याकडनं किंवा ज्या जमिनीवरनं तुम्ही जो रस्ता काढलेला आहे
तर त्याला तुम्हाला कंपल्सरी आणि शेवटचं जे आहे ते कायम स्वरूपी नोंद केली जाते. आता जर शेजारच्या जमिनीतून मार्ग दिल्याने त्याला नुकसान होत असेल तर तहसीलदार नुकसान भरपाई ठरवतो. ती भरपाई वहिवाट घेणाऱ्या शेतकऱ्यांनी द्यावी लागते आणि मग कायमस्वरूपी नोंद होते ते 7/12 मध्ये वहिवाटीची नोंद. त्यानंतर दुसरी जी प्रक्रिया आहे ती न्यायालयीन प्रक्रिया म्हणजे तुम्ही सिव्हिल कोर्ट ते आपलं जसं हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी हे सगळे. तर आता हिंदूंमध्ये जर लग्न करायचं असेल तर याच्यासाठी हिंदू लग्न कायदा आहे 1955चा. तर लग्न म्हणजे याच्यामध्ये काय, जसं आपल्याकडे साखरपुडा, हळद किंवा लग्न, वरात ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण कायद्यामध्ये लग्न म्हणजे काय, तर तुम्ही एक पवित्र अग्नी पाहिजे आणि अग्निभोवती 7 फेरे. तर हे जे आहे ना हे इसेन्शियल म्हणजे ज्याला आपण घट्ट लग्न होण्यासाठी किंवा कायद्यामध्ये ज्याला मान्यता आहे तर हे असलं पाहिजे. ते पवित्र अग्नी आणि 7 फेरे हे असेल तर तुमचं लग्न हिंदूंनुसार मान्यता दिली जाते लग्नामध्ये. आता हिंदूंमध्ये कोण पण येणार, बुद्ध असतील, शीख असतील, जैन असतील, तर हे सगळे हिंदूमध्ये कव्हर केले जातात. तर त्यांना लग्न करायचं असेल तर याच्यामध्ये सेरेमनी ज्याच्या त्याच्या कास्टनुसार तुमच्या जातीमध्ये ज्या असतील त्या ते परफॉर्म करू शकतात आणि लग्न म्हणून त्यांना मान्यता देण्यात येते. आता नवीन याच्यामध्ये असं आहे की पहिले रजिस्ट्रेशन कंपल्सरी नव्हतं, पण आता लग्न झाल्यानंतर रजिस्ट्रेशन कंपल्सरी झालेलं आहे. तुम्ही मॅरेज रजिस्ट्रार जो आहे ऑफिसर असतो तो, तर त्या सब रजिस्टर त्याचं दुय्यम निबंधक म्हणतो त्याच्याकडे जाऊन मॅरेज रजिस्टर करू शकतो. आता हा कायदा जो आहे ना तो केव्हा ऍप्लिकेबल आहे, जो मुलगा मुलगी लग्न करणार आहे तर ते दोघं हिंदू असतील तेव्हा. आता प्रॉब्लेम कुठे होतो, जेव्हा एक दोघांची जी आहे जात वेगळी आहे, कास्ट वेगळी आहे किंवा जे काही त्यांचा धर्म आहे तर तो वेगळा असेल, म्हणजे एक हिंदू आहे एक मुस्लिम आहे, तर ह्या ह्याच्यात काय करणार, कायदा नक्की कोणता ऍप्लिकेबल करायचा, हिंदूंचा का मुस्लिमांचा लग्नाच्या बाबतीत. तर याच्यासाठी पण आपल्याकडे स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे, विशेष लग्न कायदा 1954. तर त्याच्यानुसार आपण लग्न करू शकतो. तर त्याच्यामध्ये कसं आहे, ज्यांना लग्न करायचंय त्यांनी पहिल्यांदा त्या ऑफिसला जायचं, नोटीस वगैरे द्यायची, 1 महिना आधी का आम्हाला लग्न करायचंय. आता लग्न करायचंय म्हणजे बेसिक गोष्ट आहे का मुलींचं वय 18 कंप्लीट पाहिजे, मुलांचं 21 कंप्लीट पाहिजे आणि ते असेल तरच तुम्ही लग्न करू शकता. जर त्याच्या आधी लग्न झालं तर ते लॉनुसार लग्न नाही, म्हणजे ते कुठेही चॅलेंज होऊ शकतं, पुढे जाऊन भविष्यात खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्याच्यामुळे खूप महत्त्वाचं आहे. आता जेव्हा आपण मी सांगितलं स्पेशल मॅरेज खाली की आपल्याला पहिल्यांदा नोटीस द्यावी लागते 1 महिना आधी तुम्हाला लग्न करायचं असं. त्याच्यानंतर मग कोर्टामध्ये ना ते खरडा नाच कन्सेप्ट आहे, म्हणजे तुम्हाला पोस्टिंग करावं लागतं तिथे की आम्ही असं लग्न करणार आहे. जर कोणाला ऑब्जेक्शन असेल तर ते येऊ शकतात, जर ज्यांना ऑब्जेक्शन्स असतील तर ते जातात, त्याच्यावर त्यांचं डिस्कशन होतं आणि जर नसतीलच तर मग ते जे आहे अप्रूव्ह केलं जातं आणि नंतर मॅरेज जे आहे ते रजिस्टर केलं जातं. ठीक आहे त्या पद्धतीने आणि लगेच जसं मॅरेज होतंय लग्न झालं लगेच तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट पण देऊन टाकलं जातं. असं सिंपल आपलं स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली आहे, म्हणजे त्यांचं कास्ट किंवा धर्म वेगळे तर त्यांच्यासाठी असं मॅरेज आहे. आता जेव्हा आपण हिंदूंचं बघतो लग्न तर मी पहिले सांगितलं मुलींचं वय 18 पाहिजे, मुलांचं 21 पाहिजे. प्लस आपल्याकडे काही रिलेशनशिप्स आहे त्याच्यामध्ये लग्न करणं अलाउड नाहीये. जसं आईच्या 3 पिढ्यांमध्ये आपण लग्न करू शकत नाही आणि वडिलांच्या 5 पिढ्यांमध्ये लग्न करू शकत नाही, ज्याला सपिंडा रिलेशनशिप म्हणतात. तर त्याच्यामध्ये लग्न अलाउड नाहीये. तुम्ही आत्याचा मुलगा मामाची मुलगी हे करू शकता, बट ते पण केव्हा, आता आपल्याकडे आहे नाशिक सारख्या एरियामध्ये ते अलाउड आहे. काही काही ठिकाणी वेगळ्या पण अशा काही प्रथा आहेत तर त्याच्यानुसार चालतं. म्हणजे जर तुमची जात किंवा तुमचं जे काही कस्टम आहे, जे तुमची संस्कृती तुम्हाला अलाउड करत असेल तर तुम्ही तसं करू शकता. त्याच्यानंतर हे झालं हिंदूंच्या बाबतीत एकदम सिंपल प्रोसिजर. जेव्हा आपण मुस्लिमांचं बघतो त्यांच्याकडे लग्न म्हणजे एक कॉन्ट्रॅक्टच आहे, त्याच्यामध्ये मुलाकडचे प्रपोजल देतात, म्हणजे की आम्हाला तुमची मुलगी आवडली वॉटेवर, त्याला इजाब म्हटलं जातं त्यांच्याकडे, आणि तिकडून येतं ते कबूल असतं जे मुलीकडनं देतात. तर इजाब आणि कबूल अशा 2 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, ज्याची कॉन्ट्रॅक्ट असतं. त्यांच्यामध्ये एक ॲग्रीमेंट साईन करून घेतलं जातं की आम्ही दोघं आता लग्न करणार आहोत अशा पद्धतीने. तर हे झालं तर मुस्लिमांचं मॅरेज. जेव्हा आपण पारसी आणि ख्रिश्चन बघतो तर त्यांच्यामध्ये जस्ट एक फॉर्मल सेरेमनी, जसं आपल्याकडे सगळं असतं हळद वगैरे वगैरे, तसं पारसीमध्ये आशीर्वाद सेरेमनी असते, तर ती परफॉर्म करावी लागते. आणि ख्रिश्चन
आहेत त्यांच्याकडे फक्त त्यांचा धर्मगुरू असतो, तर ते लग्न लावून देतात. 1-2 त्यांचे वाक्य असतात, ते म्हटलं का त्यांचं लग्न कायद्यानुसार लग्न होतं. तर हे झालं लग्नासंबंधी. आता जर लग्न झाल्यावर समजा पटलं नाही तर आपण म्हणजे जे काही नवरा आणि बायको आहे तर ते एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतात, ज्याला डिवोर्स म्हणतो. घटस्फोट नावाची कन्सेप्ट आहे. तर प्रत्येक आता जसं हिंदू, मुस्लिम, पारशी, ख्रिश्चन प्रत्येकाचं वेगळं ऐकलं असेल की शाण्यावर कोर्टाची पायरी चढून ऐकलंय का तुम्ही हे वाक्य? आणि मला विचारायचं तर मी पण तेच सांगेल की खरं शाण्यावर कोर्टाची पायरी चढू नये. पण आता आमचा पेशाच वकील असल्यामुळे आम्हाला रोजच कोर्टात पाय ठेवूनच येतो. तर त्याचं कारण असं आहे की तुम्ही कोर्टात एखाद्या केससाठी जाल तर तुम्ही वेळ आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टी खर्च होतात आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आता मी जे सांगते ते आहे फ्री लिगल एड सर्व्हिस. फ्री लिगल एड सर्व्हिस म्हणजे तुम्ही फ्री लिगल एड सर्व्हिस म्हणजे तुम्हाला मोफत कायदेशीर सेवा प्रोव्हाइड केली जाते. मग ती सेवा ही सिव्हिल मॅटरमध्ये पण असते आणि क्रिमिनल मॅटरमध्ये पण असते. सिव्हिल म्हणजे जे आपण दिवाणी दावे जे दाखल करतो ते, आणि क्रिमिनल म्हणजे क्राईम वगैरे करतो, मर्डर वगैरे ते याच्यामध्ये येतं. तर आणि याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेमधला जो सेक्शन 39 आर्टिकल 39A आहे, म्हणजे कॅपिटल ए म्हणजे अमेंडमेंट जी 42वी घटना दुरुस्ती झाली त्याच्यानुसार तो कलम त्याच्यात आणलेला आहे. त्याच्यात ती स्पेसिफिक तरतूद केलेली आहे की जो कोणी ज्याला आता तुम्ही कोर्टात स्वतःचं रिप्रेझेंट नाही होऊ शकत, आपली केस असेल तर तुम्हाला एक वकील अपॉइंट करावा लागतो आणि तो वकील तुम्हाला रिप्रेझेंट करतो जज समोर. तर मग तो वकील, आता वकील फुकट कामती नाही आहे की तो त्या वकिलाची फी देऊ शकतो. तर तो म्हणजे स्टेटकडे जाऊन ते हे करू शकतो की स्टेट त्याला वकील अपॉइंट करून देते आणि त्याचं जे पेमेंट वगैरे आहे ते पण स्टेटच करते. म्हणजे तुम्ही फक्त जाऊन तुमची केस वगैरे सांगायची किंवा तुम्हाला म्हणजे पर्पज काय आहे फ्री लिगल एडचा, तर इक्वल जस्टिस आहे. म्हणजे असं नाही आहे की तुमच्याकडे पैसा नाही आहे, तुम्ही वकील अपॉइंट करू शकत नाही, तुमची बाजू मांडू शकत नाही, म्हणजे तुम्हाला तिथं शिक्षा देऊन हे केलं जाईल असं नाही राहत. कायद्यावरती आपल्या न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवा, कारण दोन्ही पण बाजू ऐकून घेतल्याशिवाय जज हा डिसिजन देत नाही. त्याच्यामुळे आर्टिकल 39 जे आहे भारतीय राज्यघटनेचं त्याच्यात ही तरतूद सांगितलेली आहे. आणि त्याच्यानंतर माझं याच्यासाठी पात्र कोण राहील म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर एक सेपरेट ॲक्ट याच्यासाठी आहे, लिगल सर्व्हिस अथॉरिटी ॲक्ट 1987ला तो इनॅक्ट झाला आहे. त्याच्यामध्ये नॅशनल बोर झाले असतील किंवा काहींना चांगलं पण वाटत असेल, नवीन माहिती मिळाली. सगळ्यात पहिले तर मी सरांचे खूप खूप धन्यवाद करतोय की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना ही एक ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी उपलब्ध करून दिली. आणि हे एक खूप कठीण काम होतं की आमची तयारी जी काही आहे इंग्लिशमधून असते, सगळे कायदे जे काही आहे इंग्लिशमधून, आणि इंग्लिशमधून सांगणं किंवा इंग्लिशमधून अभ्यास करणं खूप सोपं आहे. तर परंतु सगळ्यांनी मराठीमधून ते सरांची जेव्हा विनंती सरांची मी टाकले होते आधी आणि इंग्लिशमधून टाकले होते आणि सरांनी सांगितलं की आमचे विद्यार्थी सर्व हे ग्रामीण भागातले आहे आणि इंग्लिशमधून ते थोडंसं कठीण जाईल समजण्यात किंवा ते बोर होतील, तर म्हणून सगळ्यांनी मराठीत तयारी केली आणि खूप म्हणजे चांगलं, म्हणजे त्या मला एवढं हे वाटलं नव्हतं की इतकं चांगलं मराठीच हे करतील, परंतु त्यांनी खूप चांगलं म्हणजे शुद्ध मराठीमध्ये आणि सोप्या भाषेत मराठी पण एकदम, कारण ते जर कायद्याचे जर शब्द पाहिले मराठी तर खूप कठीण आहे, परंतु त्यांनी सोप्या भाषेत म्हणजे सादर केलं. त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. भारतातील जेवढे काही कायदे बनतात, आता माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला एक, भारतातील जेवढे कायदे बनतात त्याची जननी कोण आहे, कुठून उगम कुठून आहे? बरोबर, भारतीय संविधान
भारताची जी राज्यघटना आहे इज द मदर ऑफ द लँड लॉज. जेवढे काही भारतात कायदा म्हणजे जो एक कायदा अतिशय महत्वाचा कायदा. त्याच्यापूर्वी कसं होतं, इंग्रजांनी आपल्याला, आपण इतिहासात शिकलो, महलवारी, रयतवारी आणि जमीनदारी म्हणजे जे महसूल गोळा करण्यासाठी काही लोकांना त्यांनी नेमलं होतं आणि त्यांच्याकडून ते महसूल आणि ते नंतर पुढे दुसऱ्यांकडून जे शेतकरी जे जमीन कसायचे त्यांच्याकडून कर्ज महसूल गोळा करायची. त्यात व्हायचं काय की जे सावकार होते किंवा जमीनदार होते ते जे छोटे शेतकरी होते त्यांचं खूप शोषण करायचं. त्यांना कर्ज द्यायचे, ते कर्जाचं जे व्याज झालं, व्याजाचं परत आणखी व्याज, असं करून करून आणि त्यांनी बऱ्याचशा जमिनी बळकावून घेतल्या होत्या शेतकऱ्यांच्या आणि नंतर त्याच जमिनी ते त्यांनाच टेनंट म्हणून किंवा भाडेपट्ट्यावर भाडेकरू म्हणून त्याच जमिनी त्या शेतकऱ्यांना द्यायचे. तर ते असं करत करत ते जे मालक होते जमिनीचे ते मालक पुढे जाऊन जे भाडेकरी बनले. म्हणजे त्यांची आधी जर पाहिलं तर स्वतःचीच जमीन होती. तर असा जो कायदा करण्यात आला आणि हा कायदा जो जसं आता संविधानाचं कलम 39 सांगितलं की दर्जा आणि समानतेची संधी, समानता जे आपण पाहिलं प्रिन्सिपल जे आहे प्रियम्बल मध्ये, दर्जा आणि संधीची समानता. तर आणि कलम 39 मध्ये पण मार्गदर्शक तत्वामध्ये हे सांगितलंय की संपत्तीचं समान वाटप झालं पाहिजे. तर त्या उद्देशाने हा कायदा आणण्यात आला. पुढे जाऊन 1955 मध्ये या कायद्यात सुधार करण्यात आला आणि 1 एप्रिल 1957 ही तारीख ठरवण्यात आली आणि 1 एप्रिल 1957 ला असं म्हणजे धोरण अवलंबण्यात आलं की कसेल त्याची जमीन म्हणजे ती 1 एप्रिल 1957 रोजी ज्याच्याकडे त्या जमिनीचा ताबा आहे, मालकी हक्क नाही, ताबा आहे आणि जो ती कसतोय ती जमीन त्याची आणि त्याच्या नावावर त्या जमिनी करण्यात आल्या. त्याच्यात काही त्याला 32 ग म्हणतात. म्हणजे बऱ्याचदा आपण तुम्ही शब्द ऐकला असेल हा 32 ग आणि त्याच्या जमिनी देण्यात आल्या. तर त्याला भोगवटादार 2 म्हणून, भोगवटादार 1 म्हणजे ज्याच्याकडे जमिनीचा मालकी हक्क असतो त्याला पूर्णपणे त्या जमिनीची विल्हेवाट लावण्याचा ओनरशिप किंवा त्या जमिनीचं विकण्याचा अधिकार असतो. त्याला कोणाच्याही परवानगीचं गरज नसते. त्याला भोगवटादार 1 म्हणतात. भोगवटादार म्हणजे जमिनीचा ताबा त्याच्याकडे असतो परंतु मालकी हक्क त्याच्याकडे नसतो. मालकी जर त्याला ट्रान्सफर करायची असेल ती जमीन किंवा विकायची असेल तर त्याला सरकारची परवानगी म्हणजे कलेक्टरची परवानगी द्यावी लागते. त्याला भोगवटादार 2 म्हणतात. तर अशा ज्या पूर्ण कायद्यानुसार ज्या कॅप्टन साहेब, माझं नाव विशाल भाटिया. माझी मराठी तशी त्या हिशोबाने एवढी चांगली नाही आहे लिहिता आणि वाचता याच्यात, पण बोलायला मी थोडंफार बोलू शकतो. काही चुकलं असेल तर मला सांभाळून घ्या प्लीज. मी सुरू करतो. मी विचार करणार पहिले का हा म्हणजे ॲट दिस एज वाय हॅव टेकन ॲडमिशन, मी लॉ कॉलेजला ॲडमिशन का घेतलं, एक प्रश्न असतो प्रत्येकाचे. बसले असेल वयस्करच बोलू शकतो आम्हाला तुम्ही त्या हिशोबाने. तर त्याचं कारण असं आहे का मला त्याची नॉलेज त्याच्याबद्दल जो एक विषय हा जो आहे लॉ तो डीपमध्ये स्टडी करण्याचा एक मला पहिल्यापासून थोडा हे होतो, आपलं इच्छा होती. पण माझा बिझनेस आहे, माझी फॅक्टरी आहे, मग मला 2 पोरं आहे, फॅमिली हे करता करता तो थोडं विषय लावून गेला माझा. आणि मी MBA ग्रॅज्युएट आहे. आफ्टर माय बॉटनीमध्ये मी आपलं ग्रॅज्युएशन केलं आहे. हा विषय घेण्याचा उद्देश असा आहे की स्वतःसाठी नॉलेज, प्रॅक्टिस तर करणार नाही करणार तो नंतरचा भाग आहे. स्वतःसाठी प्रॅक्टिस करतो. सन्माननीय आता तो विषय संपला माझा लॉचा. सन्माननीय प्राचार्य डॉक्टर संजय काळुके सर, श्री भोये सर, सौ ठाकरे मॅडम, श्री बोराडे सर, सर्व प्राध्यापक वर्ग, उपस्थित सर्व DED कॉलेजचे विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी माननीय प्राचार्य आणि सर्व प्राध्यापकांचे आभार मानतो की आपण आम्हाला म्हणजे MBT लॉ कॉलेज नाशिक याच्या वतीने हे कायदेविषयक जागृती शिबिर घेण्यास परवानगी दिली आणि ते यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला. आजच्या शिबिरामध्ये आपण कायद्याची तत्व, नागरिकांचे मूलभूत हक्क, कर्तव्य, महिलांचे संरक्षण कायदे, सायबर गुन्हे व इतर विविध कायद्यांबाबतीत आवश्यक असलेली माहिती जाणून घेतली. या शिबिराचे आयोजन करण्यामागील उद्दिष्ट म्हणजे सामान्य नागरिकांना कायद्याचे ज्ञान देणे, आपल्या हक्कासाठी उभे राहणे आणि समाजात न्याय व
क्षमतेसाठी प्रयत्न करणे असा होता. मी या शिबिरात एमबीटी लॉ कॉलेज नाशिकचे सर्व विद्यार्थी यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले आणि कायदेविषयक जागरूकता निर्माण करायचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांचे सर्वांचे कौतुक करतो. धन्यवाद. त्याचबरोबर हे शिबिर घडवून आणण्यासाठी आमचे कॅप्टन दाभाडे सर यांनी मनपूर्वक जे प्रयत्न केले त्यांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो त्यांच्यासाठी. आणि असंच मी सध्या आजसाठी इकडे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कायदेविषयी जागृती अभियानासाठी आलेले एनबीटी लॉ कॉलेजचे सर्व सन्माननीय भावी शिक्षक बंधूंनो आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी आमचे मित्र दाभाडे सरांना एक विनंती करतो. सर, कल 14 सितंबर हिंदी दिन था और हिंदी दिन पर अब वैसे तो इसी समारोह में हिंदी दिन मनाना ऐसा हमने तय किया था, लेकिन अच्छा हुआ कि उसे भी आधा एक घंटा चला जाता. लेकिन हिंदी दिन के दिन हिंदी अध्यापक जो होते हैं उनका यथोचित गौरव किया जाता है. तो मैं आपसे विनती करता हूँ कि हमारे अध्यापक विद्यालय के जो हिंदी अध्यापक हैं आदरणीय धामने सर जी, आपके शुभ हाथों से उन्हें सम्मानित आप करें. कायदे किंवा आपल्याला त्या ठिकाणी जर न्यायालयात जायचंय परंतु पैसे नाहीये आणि अशा वेळेस मग ते खास आपल्यासाठी या ज्या काही शासनाने योजना आखलेल्या आहेत त्याची माहिती मॅडमने या ठिकाणी या टीमनेच खूप छान अशी करून दिली. आता सर्वांचे नावं घेणार नाही किंवा काय काय सांगितलं, परंतु सर्वच बाबींवर जे विषय घेतले, जे कायदे आम्हाला समजावले त्याबद्दल खूप खूप आभारी. आणि एक आपल्याला यातून घ्यायचं आहे, कायद्याची तर माहिती घेतोय पण मागे मी बोललो की शिस्त जर बघितली, बघा गणवेश, त्यानंतर ऐका